शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गलगटे. आज आपण आहोत श्री दिलीप चामुटे, मुक्काम पोस्ट सौंदाळा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये. आपण पाहताय ही डाळिंबाची बाग तेल्याग्रस्त बाग आहे आणि ह्या बागेला आपण नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं सॅली सुपर, सेक्युरा प्लस आणि व्हीएटी प्लस ह्यांची ट्रीटमेंट दिली होती. तर आपण चामुटे साहेबांसोबत काही गप्पा मारणार आहोत. चामुटे साहेब नमस्कार. नमस्कार. थोडं मोठ्याने. नमस्कार. चामुटे साहेब मला एक सांगा, बाग किती वर्षाची? आता ही आपली चौथी हार्वेस्टिंग आहे. चौथी हार्वेस्टिंग आहे. आणि तेला किती वर्षापासून आहे बागेत? तो सेकंड हार्वेस्टिंगला आला वादळात. म्हणजे आज 2 वर्ष झालेली आहेत तेल्या तुमच्या बागेत आहे. हा, आता हे तिसरं वर्ष आहे. तिसरं वर्ष आहे. ह्या वर्षी तेल्याची नुकसानीची पातळी किती टक्क्यापर्यंत होती आपली ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदरपर्यंत? सुरुवातीला कमी होता बरं का, पण वादळात आहे ना हा फास्ट वाढला. फास्ट वाढला. हा, आणि कंट्रोल होईल म्हणून वाटत नव्हता, पण तुमच्या स्प्रेने कंट्रोल झाला. आपण त्याविषयी बोलणारच आहोत. तर तेल्याचं आपला स्प्रे घेण्याच्या अगोदर नुकसानीची पातळी स्टेजमध्ये मी सांगतो. सुरुवातीला पानांवरती किंवा फळांवरती ओले डाग येतात. ते डाग नंतर पुढे जाऊन मोठे होतात. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये ते क्रॅक होतात आणि चौथ्या स्टेजमध्ये ते पूर्ण वाळतं आणि गळतं फळ किंवा पूर्ण ते फळ डॅमेज होतं. तर ह्या 4 पैकी कोणत्या स्टेज पर्यंत होता तेल्या प्रथम स्टेजलाच होता. प्रथम स्टेजलाच होता. आता मला एक सांगा, आपण तुम्हाला सॅली सुपर आणि त्याच्यानंतर 1 दिवसाच्या अंतराने सेक्युरा ह्याची फवारणी दिली होती. सॅली सुपर फवारल्यानंतर तुम्हाला महत्वाचे काय काय बदल दिसले? मला ते 8च तासात जाणवलं लगेच. काय बदल जाणवले? स्टॉप झाला. जागेवर स्टॉप झाला. आणि जो वल्ला डाग आहे हा. का, तिथं कलर चेंज झाला लगेच. तो सुकला, कोरडा पडला आणि काळा पडला. कलर चेंज झाला. आता मला सांगा, त्याच्या पुढे त्याला सरकला का? म्हणजे त्याच्या पुढे जाऊन नाही. त्याला तडकणे, परत ते पूर्ण वाळणे? नाही, स्टॉप झालं त्या जागेवर. शेतकरी बंधूंनो, हा फार महत्वाचा फीडबॅक आहे. सॅली सुपर जे आहे हे तेलाचा प्रसार थांबवण्याचं काम करतं आणि सेक्युरा जे आहे, सेक्युरा हे तेल्याविरुद्ध लढण्याची ताकद झाडांना निर्माण करून देतो. ह्या दोन्हींचा एक असा अभूतपूर्व प्रीतिसंगम असा होतो की तेल्याचा जो स्प्रेड आहे तो पूर्णपणे पुढे जाऊन थांबतो. मला एक सांगा, तुम्ही आतापर्यंत तेल्यासाठी खूप साऱ्या ट्रीटमेंट घेतल्या असतील किंवा बऱ्याचशा लोकांचं ऐकून जे लोक सांगतील ते केलं असेल तुम्ही. त्या सगळ्यामध्ये टोटल स्टॉप होत नव्हता. टोटल स्टॉप होत ऍक्टिव्ह व्हायचा परत ऍक्टिव्ह होत होता. तर सॅली सुपर आणि सेक्युराच्या माध्यमातून काय वाटतंय तुम्हाला? सेक्युरा मारल्यानंतर आहे ना, फळामध्ये झाडामध्ये चमक जाणवली लगेच. चमक पण जाणवली तुम्हाला. शिवाय तो पुढचा प्रवास त्याचा थांबला जागेवर. मला एक सांगा, तुम्ही एक स्प्रे घेतल्यानंतर परत तेलासाठी तुम्हाला घ्यायची गरज पडली का? नाही पडली. मित्रांनो, हा पण फार महत्वाचा फीडबॅक आहे. ह्यांना एका फवारणीनंतर दुसऱ्या फवारणीची गरज पडली नाही. परंतु काही ठिकाणी आपल्याला असे पण अनुभव आलेले आहेत, तेलाचा जर आउटब्रेक जास्त प्रमाणात असेल किंवा तेलाचं म्हणजे लागण जर जास्त प्रमाणात असेल तर कधीतरी 2 स्प्रे पण घ्यावे लागतात, कधी 3 स्प्रे पण घ्यावे लागतात. पण प्रथम स्टेजमध्ये होता आणि चामुटे साहेबांचं त्यांचं रिझल्ट असे आहेत की त्यांना एका स्प्रेमध्ये तो पूर्ण थांबला आणि नंतर त्याचा उद्रेक झाला नाही आणि परत त्यांना दुसरी फवारणी घ्यायची गरज पडली नाही. दुसरी गोष्ट मला एक अजून अशी विचारायची आहे. सॅली सुपर 700 रुपये आणि सेक्युरा प्लस पण 750 रुपये, 1450 रुपये आणि हे समजा 200-250 रुपये. इतर औषधांच्या खर्चाच्या मानाने आपला खर्च काय वाटतं तुम्हाला? बरा वाटला. तेलाच्या बाबतीत इतर तुम्ही जो खर्च करताय त्याच्यापेक्षा निश्चितच कमी आहे. आणि हा स्प्रे घेतल्यानंतर लागोपाठ स्प्रे घ्यायची गरज नाही पडली ना. लागोपाठ स्प्रे घेण्याची गरज नाही पडली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जवळ या, मी तुम्हाला तेलाचे डाग दाखवतो. आता हा पहा, हा डाग तेलाचा, ह्याचा प्रवास पूर्ण थांबलेला आहे. इकडे बघा, हे डाग सुद्धा पूर्ण थांबलेले आहेत आणि फळ पुढे जाऊन जे नुकसानीच्या पातळीला जातं ते झालेलं नाहीये. अजून तुम्हाला मी काही फळं इकडे पण दाखवू शकतो. हे पहा, हे डाग सुद्धा जागेवर थांबून कोरडे पडून तो 20-25% झोंबला होता झाडावर. 20 ते 25% झोंबलेला होता, परंतु तो थांबलाय. जवळजवळ 200 प्लस सिटिंग आहे ना. 200 प्लस सिटिंग आहे आणि 20 ते 25% तुम्ही विचार करा, जर 20 ते 25% फळं पुढे जाऊन तडकली असती तर ते तुमचं नुकसानच झालं असतं.
शेतकरी बंधूंनो 5-10% नुकसान होणारच. हा, शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाचं काय आहे की तेला ह्या रोगावरती रामबाण म्हणजे क्युरेटिव्ह उपाय नाहीये. म्हणजे तेलाची फवारणी घेतली आणि तेल्या पूर्णपणे बरा झाला किंवा त्या बागेत परत तेल्या आला नाही असं औषध हे जळालेलं फळदार हा नाही दाखवू, आणि असं औषध नाहीये. परंतु तेलाचा नुकसानीची पातळी जर 1 ते 2% मर्यादित राहत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा काही अपाय नाही किंवा शेतकरी मग त्याची धास्ती घेणार नाहीत. आपल्या सॅली सुपर आणि सेक्युराच्या फवारणीमध्ये आपल्याकडे अशा पण बागा आहेत ज्यांची नुकसानीची पातळी 60% 70% गेलेली होती. त्या बागा आपण आता 5% आतमध्ये आणलेल्या आहेत. काही बागा अशा आहेत की मागच्या वर्षी त्यांनी स्प्रे घेतले, ह्या वर्षी त्यांना गरज पण पडली नाही, अशा पण पद्धतीच्या आहेत. पण त्यासाठी गरज आहे की वरून फवारणी करण्यासोबतच झाडामध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या कंपनीचा हफाक गोल्ड आणि गिर अमृत गोल्ड सोबत बॅक्टोफर्ट किट आहे. त्याने झाडामध्ये रोगप्रतिकार शक्ती तर निर्माण होतेच, शिवाय फळांची साईज जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने नैसर्गिकरित्या सुधारते आणि कलर पण येतो. चामुटे साहेब, आता आपण ह्या बागेला प्रति 300 झाडे 1 गिर अमृत गोल्ड, 1 बॅक्टोफर्ट किट आणि 1 किलो हफाक गोल्ड देणार आहोत. तुमची आताची जी साईज आहे, आता पहा ह्या फळांना अजून 2 ते 2.5 महिने अवकाश आहे, बरोबर. ह्यांची साईज 50-60 ग्रॅम 50 ते 60 ग्रॅमच आहेत. हे फळांना पोचणं गरजेचं आहे. आता काही सेकंड राऊंड मध्ये सेकंड राऊंड म्हणजे तुमची आता काही फळांची हार्वेस्टिंग होणार आहे, परंतु अजून 2 ते 2.5 महिने चालणार आहे. तर तुम्ही निश्चितच गिर अमृत गोल्ड बॅक्टोफर्ट किट एकदा वापरून बघा. साईज पण तुम्हाला मिळेल आणि नैसर्गिक कलर पण मिळेल. मला एक सांगा, तेलग्रस्त शेतकऱ्यांना तुम्ही सॅली सुपर आणि सेक्युरा विषयी काय सल्ला देऊ इच्छिता? हे जर वापरलं तर तेल्या जवळजवळ पूर्ण बराचसा कंट्रोल होतो. शिवाय खर्च कमी आहे. शेतकरी बंधूंनो, तेल्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहोत आणि तेल्यामध्ये शेतकऱ्यांची जास्तीत जास्त फसवणूक होते, कारण की तेलाची धास्ती शेतकरी एवढी घेतात की जे कोणी जे काही सांगेल ते लगेच फवारतात. याच्या अगोदर सोनम वगैरे भरपूर वेगवेगळे वापरलेले, हो, पण ती परत रेग्युलर वापरावं लागायची ती. परंतु आपलं तुम्हाला एकदा वापरलं नंतर परत वापरायची गरज पडलेली नाही. तर शेतकरी बंधूंना हा फार मोठा फीडबॅक आहे. चामुटे साहेब, तुम्ही दिलेल्या फीडबॅक बद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद.